नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, सध्या गुडघेदुखीचा त्रास केवळ वृद्धांनाच नाही तर तरुणांना देखील होतोय. त्यामुळे चालणं, उभं राहणं किंवा आरामात बसणं कठीण झालंय. त्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासावर जर थेरपी, औषधोपचार काम करत नसेल तर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया हाच पर्याय उरतो. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये काळानुरूप खूप बदल झालेत. त्यामुळे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया कशा पद्धतीने असते यावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन भोसले सर. स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर सचिन भोसले हे गेल्या 18 वर्षांपासून फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथे तज्ञ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते गंभीर फ्रॅक्चर आणि ट्रॉमा व्यवस्थापनातही माहीर आहेत. त्यांनी MBBS मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेलं असून सर्जरीमध्ये पहिले आलेले आहेत. ऑर्थोपेडिक कारकीर्द सुरू करण्यासाठी त्यांनी 1987 मध्ये MS ऑर्थोपेडिक्स केलंय. त्यांनी प्रतिष्ठित सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून देखील शिकवलेलं आहे. भारतात ऑर्थोपेडिक्स मध्ये 5 वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंड येथील रॉयल कॉलेजची FRCS ग्लासगो फेलोशिप मिळवलेली आहे आणि इंग्लंडमध्ये 10 वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे. 2006 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांना अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. मिनिमली इन्व्हेन्सिव्ह नी अँड हिप रिप्लेसमेंट मध्ये त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी ऑस्ट्रियामध्ये कम्प्युटराइज नेव्हिगेशन नी रिप्लेसमेंट औपचारिक प्रशिक्षण घेतलंय. तसंच त्यांनी पश्चिम भारतातील पहिलं सोनेरी गुडघा बदलण्याचं काम केलेलं आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत. तर आज सरांकडून आपण रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तोच आपण सुरुवातीला घेऊयात की म्हणजे नी रिप्लेसमेंट का आणि केव्हा करतात? नमस्कार, थँक्यू मला इथे बोलवण्याबद्दल. नी रिप्लेसमेंट केव्हा लागतं आपल्याला? लोकांचे जसं वय वाढतं, आजकाल आपलं लॉन्जिव्हिटी म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत चाललेली आहे. आणि जसं वय वाढतं, ॲक्टिव्हिटी वाढते, तसं बऱ्याचशा लोकांचे गुडघे झिजायला लागतात. गुडघे जेव्हा झिजतात तेव्हा एक्सरेमध्ये आम्हाला कळतं. पेशंट जेव्हा आमच्या वेटिंग रूममध्ये चालत येतो तेव्हा कळतं की यांचे गुडघे झिजलेले आहेत, बऱ्यापैकी नी पेन होतं आहे. झिजलेल्या गुडघ्याचे सिम्पटम्स म्हणजे पेन बऱ्यापैकी जेव्हा असतं तेव्हा आम्ही पेशंटला ॲडवाईज करतो की आता नी रिप्लेसमेंट करायला काही हरकत नाही. त्याच्या आधी आम्ही फिजिओथेरपी देतो, काही व्यायाम सांगतो, काही गोळ्या लिहून देतो, कधीकधी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन देतो, कधीकधी दुर्बिणीची शस्त्रक्रिया करतो. पण जेव्हा जसं गाडीचं टायर झिजल्यावरती बदलावं लागतं त्याचप्रमाणे गुडघा पूर्णपणे झिजून पेन असं सिग्निफिकंट झालं तर गुडघा रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करता येते. आणि पेशंटचं मेडिकल जर कंडिशन चांगली फिट असली आणि त्या चालते फिरते पेशंट असले त्यांना चांगला फायदा होतो या सर्जरीने. बरं, म्हणजे गुडघ्याची जेव्हा झीज होते तेव्हाच आपण गुडघा रिप्लेसमेंट करतो. पण डॉक्टर, गुडघा बदलण्यात नेमकं काय केलं जातं? नी रिप्लेसमेंट हे जे ऑपरेशन आहे ना, हे फार सक्सेसफुल ऑपरेशन आहे. 1960 आणि 1970च्या आसपास न्यूयॉर्कमध्ये ह्याचा मेन रिसर्च झाला. इन्साल नावाच्या सर्जननी पहिलं नी रिप्लेसमेंट जे डिव्हाइस केलं. एक तसं पाहिलं तर हे जे ऑपरेशन आहे मी एका मॉडेलवरती दाखवतो. सर्वात आधी जे नी रिप्लेसमेंट झालं, आपल्या पायामध्ये 2 हाडं असतात. एक म्हणजे टिबिया खालचं हाड आणि दुसरं फीबर म्हणजे मांडीचं हाड. आणि त्याच्या जॉमेट्रिकली सायंटिफिकली वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कट्स घेतो आणि त्याच्यामध्ये ॲक्रिलिक ग्लूच्या सहाय्याने नी रिप्लेसमेंटचे प्रोसेसेस त्याच्यामध्ये फिक्स करतो. आणि हे आपलं आर्टिफिशियल नी, ज्याला मराठीत गुडघा प्रत्यारोपण आणि आम्ही जॉईंट रिप्लेसमेंट इंग्लिशमध्ये म्हणतो नी रिप्लेसमेंट, अशी ही सर्जरी होते ज्याच्यानंतर माणूस व्यवस्थित चालू फिरू शकतो. हा गुडघा 15-20 वर्ष टिकतो आणि लोकांना नॉर्मल लाईफ एन्जॉय करता येतं. बरं सर, आपण थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊया. मला सांगा की गुडघा पहिल्यांदा बदलण्याची प्रोसेस कधी केली गेली आहे? जसं मी सांगितलं 1970च्या आसपास USA मध्ये इन्सॉलनी पहिलं नी रिप्लेसमेंट केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ॲडव्हान्सेस झाले. जसं 1970, आता आपण आहे 2025 मध्ये. इतक्या सगळ्या गेल्या 60-70 वर्षामध्ये ट्रेनिंग जे असतं की सर्जनला जे ट्रेनिंग मिळतं की सर्जरी कशी केली पाहिजे त्यामध्ये चांगले ॲडव्हान्सेस झाले.
नंबर 2, त्याचे जे मटेरियल्स आहेत, जसं पाहिलं इथे आपल्याकडे 3 प्रकारचे गुडघे दिसत आहेत. यातला हा मेटॅलिक दिसतो आहे, हा ब्लॅक कलरचा दिसतो आहे आणि हा गोल्डन दिसतो आहे. हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स आहेत. सर्वात आधी जो गुडघा निघाला तो कोबाल्ट क्रोम आणि टायटॅनियमचा होता, पण त्याच्यानंतर हळूहळू सिरॅमिकनी कोटिंग करायची टेक्नॉलॉजी आली आणि आता जो लेटेस्ट गोल्डननी आम्ही जो वापरतो आहे, तो सोनेरी गुडघा जो आहे, तो म्हणजे सर्वात अत्याधुनिक टाईपचा गुडघा मानला जातो. आणि त्याच्यानंतर त्याचं जे डिझाईन आहे ते अजून परफेक्ट झालेलं आहे. तिसऱ्या प्रकारचं ॲडव्हान्स म्हणजे हे फार इंटरेस्टिंग आहे. जसं आपले बांधकाम करतो, बांधकामामध्ये जे मेकॅनिकल टूल्स आपण वापरतो, स्केल पट्टी, अँगल गाईड किंवा कुठली गोष्ट परपेंडिक्युलर आहे का पाहायला, त्याला मेकॅनिकल टूल्स म्हणतात. बरं. हे जे मेकॅनिकल टूल्स आहे त्याच्यामध्ये पुढची ॲडव्हान्समेंट जी आली ती म्हणजे कम्प्युटराइज नॅव्हिगेशन म्हणतो आपण त्याला, की जे आम्ही हाताने जे मेकॅनिकल टूलनी जे मोजतो तेच कम्प्युटर आणि लेझरच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन करून कम्प्युटराइज नॅव्हिगेशन नावाचं नेक्स्ट ॲडव्हान्समेंट नी रिप्लेसमेंटमध्ये आलं. त्याच्यानंतर 20 वर्षापूर्वी तिसऱ्या प्रकारचं ॲडव्हान्समेंट आलं नी रिप्लेसमेंटमध्ये. ते म्हणजे पेशंटचा 3D CT स्कॅन करून त्याचं रिकन्स्ट्रक्शन आम्ही स्टडी करतो आणि पेशंटचा गुडघा कुठल्या पद्धतीने झिजलेला आहे त्याप्रमाणे कम्प्युटर सांगतो सर्जरीच्या आदल्या दिवशी की ह्यांचं सर्जरी कशी केली पाहिजे आणि त्याला पेशंट स्पेसिफिक 3D गायडेड नी रिप्लेसमेंट असं म्हणतात. बरं. हे 3 मेन स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर चौथी स्टेप जी आता लेटेस्ट आलेली आहे त्याला आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणतो. रोबोटिक नी रिप्लेसमेंट विषयी मी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणारच आहे, पण सर नी रिप्लेसमेंट कशा पद्धतीने बदल आलेत याविषयी तुम्ही सांगा. कारण की 2070 पासून ही संपूर्ण प्रोसेस सुरू झालेली आहे. जवळपास 50 वर्षांचा हा कालावधी आहे. मध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत, उपचार पद्धतींमध्ये खूप बदल आलेले आहेत, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? जसं मी सांगितलं की आपले 3 टाईपचे मेन डिझाईन्स होते की कोबाल्ट क्रोम आणि टिटॅनियमचं नी रिप्लेसमेंट आणि आपलं सिरॅमिक कोटेड गोल्डन नी रिप्लेसमेंट. त्याच्यानंतर जे 4 जे टप्पे आले की सगळ्यात ओल्ड स्टाईलचं ज्या पद्धतीने आम्ही आजसुद्धा नी रिप्लेसमेंट करतो की युझिंग मेकॅनिकल जिग्स. दुसरं म्हणजे कम्प्युटराइज नॅव्हिगेशन. तिसरं म्हणजे पेशंट स्पेसिफिक. आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचं आपण म्हणू की मॅरेज, की सर्जनचं ट्रेनिंग, सर्जनचे हात आणि त्याच्यामध्ये कम्प्युटराइज नॅव्हिगेशन प्लस पेशंट स्पेसिफिक 3D CT स्कॅन, ही सगळी इन्फॉर्मेशन आपण जेव्हा कम्प्युटरमध्ये स्टोअर करतो आणि आपण कॅल्क्युलेट करतो की ह्या पेशंटचं बेस्ट पद्धतीने नी रिप्लेसमेंट कसं करता येईल आणि ही इन्फॉर्मेशन रोबोटच्या कम्प्युटरमध्ये टाकल्यावरती रोबोटिक आर्मनी आपल्याला प्रिसिजन त्याचे जे कट्स असतात की 100% प्रिसिजननी आपल्याला हे सगळे कट्स करून तिथे 100% प्रिसिजननी नी रिप्लेसमेंट आतमध्ये फिट करता येतात. त्याला म्हणतात रोबोटिक नी रिप्लेसमेंट. बरं. दॅट इज द लेटेस्ट टाईप सर्वात आधुनिक ऑफ सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन. बरं बरं. सर, रोबोट गुडघा बदलतो यावर विश्वास ठेवणं म्हणजे खूपच कठीण झालं, त्यामुळे रोबोट कशा पद्धतीने गुडघा बदलतो यावर सांगा. रोबोट असं आपण बरेचसे यूट्यूब व्हिडिओज वगैरे पाहतो की ज्याच्यामध्ये रोबोटनी स्टार्ट टू फिनिश पूर्ण कार तयार करतात, गाडी असेंबल करतात, पण प्रत्येक गोष्टीच्या स्टेप्स असतात. नॉर्मल नी रिप्लेसमेंटमध्ये कसं असतं, पेशंटचं ॲनेस्थेसिया झाल्यावरती पेशंट जेव्हा रेडी होतो तेव्हा आम्ही पेशंटचा पाय एका पोझिशनमध्ये ठेवतो, त्याला अँटीसेप्टिकनी क्लीन करतो आणि स्किनमध्ये इन्सिजन म्हणजे कट देऊन सर्जरी चालू करतो. त्याच्यानंतर जेव्हा बोन एक्सपोज होतं तेव्हा आम्ही एक तर नॅव्हिगेशन किंवा मेकॅनिकल टूल किंवा पेशंट स्पेसिफिकनी हाताने बोनचे जे कट्स असतात ते कट्स आम्ही पॉवर टूल्स म्हणजे इलेक्ट्रिक सॉ वापरून हाताने ते कट्स घेतो.
रोबोटचा रोल इथे येतो. आतापर्यंत रोबोटनी फक्त त्याचा अभ्यास केलेला असतो. कम्प्युटरमध्ये सिस्टीम फीड केलेली असते. आपण रोबोटला माहिती असं कुठून कसं कट करता येतं. रोबोटचा आर्म ह्या स्टेजला तिथे आतमध्ये सर्जन रोबोटचा आर्म पोझिशन करतो पेशंटच्या गुडघ्यामध्ये. आणि रोबोटचा पहिला जो कट असतो तो म्हणजे हे खालच्या टिबियाचा कट. तो हा कट बर किंवा सॉ अशा दोन मेकॅनिकल टूलनी प्रिसाइज कट घेऊन ह्या मर्यादेच्या बाहेर रोबोट जात नाही. म्हणजे हाताने कट करण्याच्या आणि रोबोटनी कट करण्यामध्ये फरक आहे की बाजूचे लिगामेंट्स किंवा मागे असलेले आर्टरी किंवा नर्व रोबोट डॅमेज करणं अशक्य असतं. सो दॅट इज वन गुड थिंग अबाउट रोबोट. मग त्यानंतर हा कट झाला. जेव्हा मी आपल्या हाताने पाहतो व्यवस्थित आहे का, आय एम हॅपी अबाउट द कट. मग मी रोबोटचं नेक्स्ट बटन दाबून की रोबोटला म्हणतो ओके फाईन, आता तुम्ही फिमरचे कट्स घ्या. त्याचे 1, 2, 3, 4 असे त्याचे जे कट्स असतात ते रोबोट घेतात. की मग तिथे रोबोटचं काम संपलं की रोबोटला आम्ही म्हणतो तू आता बाजूला हो. रोबोटिक आर्म बाजूला जातो. आणि मग बाकीचं जे सर्जरी आहे की याचं जे फिक्सेशन आहे ते प्रोसेसेस लावायचा, सिमेंटनी फिक्स करायचं, क्लीन करायचं, स्टिच करायचं, ते आम्ही सगळं करतो. आणि ह्याच्यामध्ये हे जे लिगामेंट बॅलन्सिंग असतं त्याचं गुडघ्याचं ते फार महत्त्वाचं असतं. कारण भले रोबोटिक सर्जरी असली तरी ह्युमन इनपुट, सर्जनचा इनपुट 110% इम्पॉर्टंट असतो. हाच प्रश्न मला विचारायचा आहे की ज्यावेळेस रोबोट सर्जरीज करत असतात त्यावेळेस डॉक्टरांचा काय नेमका रोल असतो, ते काय करत असतात? म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडला असेल. रोबोट जो ऑर्थोपेडिक जो रोबोट आहे त्याच्यामध्ये सर्जन तिथे कंटिन्युअसली प्रेझेंट असतो. काही वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट असतात ज्याच्यामध्ये जसं पोटाचा रोबोट असतो त्याच्यामध्ये सर्जन कन्सोलवरती बसलेला असतो. पण हे ॲबडॉमिनल रोबोटमध्ये आम्ही कन्सोलवर नसतो. आम्ही तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये, कारण नी जॉईंटला अप्रोच मीच केलेला असतो. रोबोटचा आर्म तिथपर्यंत घेऊन मीच जातो. पण एकदा रोबोट आर्म कट करणं चालू करतं तेव्हा मी फक्त उभा राहून स्क्रीनकडे आणि इथे पाहत असतो की सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही. आणि माझ्या हातात एक बटन असतं की मला वाटतं की नाही रोबोट काहीतरी बरोबर करत नाही आहे. कारण कसं आहे की मी इन्फॉर्मेशन जी रोबोटमध्ये फीड केली तो स्लेव आहे, त्याच्याप्रमाणे तो ते कट करेल. तर त्याच्यात मला वाटलं की नाही बरोबर नाही काहीतरी, मी बटन दाबून रोबोटला तिथे स्टॉप करू शकतो. म्हणजे ज्या कमांड तुम्ही देणार त्या कमांडनुसार तो रोबोट तिथे प्रॅक्टिस करत असतो. एक्झॅक्टली, हो. कारण रोबोट फक्त सांगितलेली टास्क पूर्ण करतो. एक्झॅक्टली आपण जे व्हिडिओजमध्ये पाहतो ना, जसं तो रोबोट जसं ते गाडीचं इंजिन असेंबल करतो, त्याच्यामुळे तो इंजिनचा ब्लॉक ठेवतो, त्याच्यानंतर ते सिलेंडर्स आणि ते वरती हेड आणि ते स्क्रू टाईट करतो, त्याचा फक्त तेवढा रोल असतो, तेवढा ते पूर्ण करतात. पण सर या प्रोसेसमध्ये काही रक्तस्राव वगैरे होण्याची चान्सेस किती असतात? सर्जरी, रोबोटिक सर्जरी ही नॉर्मल सर्जरीपेक्षा जास्त प्री प्लॅन्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये रक्तस्राव कमी होण्याची शक्यता असते. कारण आम्हाला नॉर्मली जेवढं ओपन करावं लागतो नी जॉईंट त्यापेक्षा थोडासा रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये कमी ओपन करावा लागतो. पण इन जनरल पेशंटचं रिकव्हरी आणि रक्तस्रावामध्ये 15 ते 20% बेनिफिट आपल्याला मिळतो. बरं सर, रोबोट आणखी कोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतो? रोबोटिक जसं गुडघ्याचं म्हणजे नी रिप्लेसमेंट रोबोटिक आलेलं आहे, त्याचप्रमाणे खोब्याचं म्हणजे हिप जॉईंटचं रिप्लेसमेंट रोबोट करू शकतो. जसं टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये पूर्ण गुडघा बदलला जातो, पण पार्शल म्हणजे युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट जे हाफ नी रिप्लेसमेंट आहे ते अजूनच किचकट आणि स्पेसिफिक ऑपरेशन असतं, फार प्रिसिजन लागतं. त्या ऑपरेशनसाठी रोबोट एकदम बेस्ट आहे. कारण रोबोट त्याच्यात ऑपरेशन करताना चूक करणार नाही. माझं प्लॅनिंग बरोबर केलं तर तो व्यवस्थित करेल. कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स आणि ट्रॉमा, एक ऑस्टिओटॉमी नावाचं ऑपरेशन असतं ज्याच्यामध्ये वाकडी हाडं कापून आम्ही सरळ करतो. त्याच्यामध्ये कम्प्युटरने कॅल्क्युलेशन करून रोबोटचा रोल त्याच्यात येतो. आणि स्पोर्ट्समनमध्ये जे आपण ऐकतो ना ACL, PCL लिगामेंट टेअर होतात, ते लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन्स पण रोबोट
हेल्प करू शकतो. नक्कीच सर, गुडघा रिप्लेसमेंट आणि खास करून रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट विषयी तुमच्याकडून आणखी माहिती जाणून घ्यायची आहे, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर सचिन भोसले यांच्याकडून रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट या विषयावर माहिती जाणून घेतोय. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की एखाद्या रुग्णाला नी रिप्लेसमेंट सर्जरी करायची आहे, पण त्याआधी त्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या आधी जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा प्री ऑपरेटिव्ह टेस्ट म्हणजे एक्सरे, ECG, ब्लड टेस्ट वगैरे सांगतो. पण आपल्या हातात जो काही थोडा बहुत टाईम उरलेला असतो त्याच्यामध्ये मी त्यांना सांगतो की तुम्ही ब्रिदिंग एक्सरसाइज करा, आपली ॲक्टिव्हिटी वाढवा, बॉडीचा फिटनेस सर्जरीसाठी रेडी करा, सर्जरीसाठी मनाची तयारी करा. जेव्हा आपण मोटिवेटेड असतो की आपल्याला सर्जरी करायची आहे, जे 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये जातील आणि त्याच्यानंतर जे 2 महिने आपल्याला फुल रिकव्हरीला लागणार आहेत, त्या पिरियडमध्ये बेस्ट पॉसिबल आउटकम आपल्याला आपले व्यायाम करून फिजिओथेरपी करून घ्यायची आहे, त्याची मनाची तयारी करणं आवश्यक असतं. ही इलेक्टिव्ह सर्जरी असते. याच्यामध्ये आपण जेवढं मोटिवेटेड असू, जेवढं पॉझिटिव्ह असू, तेवढा जास्त चांगला रिझल्ट मिळतो. आपल्याला हे माहिती आहे की आता आधुनिक टेक्निक म्हणजे आपण रोबोटिक टेक्निक वापरतो, सिरॅमिकचे गुडघे वापरतो, हॉस्पिटल चांगलं आहे, सर्जनला चांगलं आहे. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे. तर त्याचा फायदा करून घ्यायला स्वतःला मोटिवेट करणं आणि व्यायाम आधीच चालू करणं फार महत्त्वाचं असतं. खरंय. पण डॉक्टर, एखाद्या रुग्णाने ही ट्रीटमेंट केलेली आहे पण त्यांना फरक पडलेला नाहीये, तर असे रुग्ण पुन्हा एकदा नी रिप्लेसमेंटची प्रोसेस करू शकतात का? आणि केल्याच्या नंतर हे जे तुम्ही 3 प्रकारचे गुडघे दाखवले ते किती वर्षापर्यंत राहतात? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली तुम्ही जो प्रश्न विचारला, कारण बरेचसे पेशंट हा प्रश्न विचारत नाही की माझा गुडघा किती वर्ष टिकेल. आता जो ओरिजिनली जो 1970मध्ये गुडघा जो तयार झाला, आम्ही जेव्हा शिकत होतो नी रिप्लेसमेंट करायला तेव्हा आम्हाला हे शिकवलं गेलं की नी रिप्लेसमेंट पेशंटचं 10 वर्ष टिकतं. पण आता गोष्टी बदललेल्या आहे की 95% पेशंट्सचे नी रिप्लेसमेंट 15 वर्षानंतर सुद्धा अगदी सक्सेसफुल असतात. काही लोकांचे 25 वर्ष आणि रेअरली 30 वर्ष सुद्धा गुडघा टिकू शकतो. पण बरेचदा असं असतं की फ्रॅक्चरचे किंवा संधिवाताचे पेशंट्स असतात, यंग पेशंट्स असतात, 35व्या 40व्या वर्षी त्यांचं नी रिप्लेसमेंट झालेलं असतं. लाईफ एक्सपेक्टन्सी लॉंग असते. तर त्याच्यामध्ये 15-20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर ऑपरेट केलेला गुडघा जर झिजला तर त्याला 1दा 2दा किंवा इव्हन 3 वेळा त्याला परत बदली करता येतो. पण त्याच्यासाठी कसं, आम्ही एकदा सर्जरी करतो, पेशंटला सांगतो तुम्ही 2 वर्षातनं एकदा न चुकता फॉलोअपला यायचं. आम्ही ऑपरेट केलेला गुडघा पूर्ण चेक करतो, एक्सरे करून पाहतो की कुठे लूज वगैरे होतंय का, अर्ली फेल्युअरचे साईन्स आहेत का. आणि वेळच्या वेळी जर झिजणारा नी रिप्लेसमेंट रिप्लेस करून रिव्हिजन सर्जरी केली, ती सर्जरी सुद्धा तेवढीच सक्सेसफुल राहू शकते. बरं, म्हणजे सर्जरी केल्यानंतर देखील रुग्णाची एक हे आहे की त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी 2 वर्षांनी पुन्हा एकदा जाऊन त्याचा फॉलोअप घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नी रिप्लेसमेंटची सर्जरी केल्यानंतर रिकव्हरी टाईम किती असतो? म्हणजे तो रुग्ण त्याचं पूर्ववत आयुष्य किती वेळेनंतर पुन्हा एकदा जगू शकतो? नी रिप्लेसमेंट नंतर पेशंटला मी फक्त 4 गोष्टी सांगतो. एक म्हणजे हॉस्पिटल स्टे, 3 ते 5 दिवस हॉस्पिटल स्टे, टोटल रिकव्हरी टाईम 2 to 3 months, 2 ते 3 महिन्यामध्ये पेशंटची फुल रिकव्हरी होऊन त्यांचं काम करणं, जिमला जाणं, चालणं, फिरणं, एक्सरसाइज करणं, ड्रायव्हिंग करणं सगळंच्या सगळं चालू होतं. तिसरी गोष्ट की हे नी रिप्लेसमेंट आपल्याला शक्यतो लाईफलॉंग टिकवायचं आहे. त्याच्याबरोबर इम्पॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे जसं फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नी रिप्लेसमेंट नंतर न केलेल्या चांगल्या असतात. तुम्ही टेनिस खेळता, तुम्ही गोल्फ खेळता, ते ओके आहे. काही लोक म्हणतात की मी मांडी घालून बसू शकतो का? पण आता हे जे नवीन गुडघे आहेत ते सगळे हाय फ्लेक्स गुडघे आहेत, मांडी घालायला काही प्रॉब्लेम नाही. अरे पण बाबा, आपल्याला गुडघा टिकवायचा आहे, आपल्याला इंडियन टॉयलेटमध्ये बसायसाठी आपण नी रिप्लेसमेंट नाही केलेलं आहे. तर स्वतःच्या नी रिप्लेसमेंटला जपणं, बोन स्ट्रॉंग ठेवणं, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं, एक्सरसाइजेस करणं, फॉल प्रिव्हेंशन, सांगणं सोपं आहे, घसरून पडू नका,
पण करणं डिफिकल्ट खरंय खरंय. अशा सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे रुग्णाने काळजी घेणं देखील सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जी काही काळजी घेण्याची प्रोसेस सांगितलेली आहे ते देखील फॉलो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्ही झी 24 तासमध्ये आलात आणि प्रेक्षकांना रोबोटिक गुडघा रिप्लेसमेंट या विषयावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षकांनो, हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.